जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिखाण केलेले आहे त्या लिखाणामधील काही खंड गव्हर्नमेंटने प्रकाशित केले आहेत। या खंडांचे वाचन अनेक साहित्यिकांनी, चळवळीतील लोकांनी, कवी कार्यकर्त्यांनी वाचन केलेले आहे। असेच वाचन प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सरांनी सुद्धा केले। तर त्यातील जो 18वा आणि 19वा खंड आहे त्या खंडामध्ये इमारत खंड म्हणून जो भाग आहे त्या भागाचे वाचन करत असताना सन्माननीय भारसाकडे सरांच्या लक्षात आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे लिहून ठेवले आहे की समाजाच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने काम करणारी अशा टोलेजंग इमारती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असाव्या। आणि सरांनी मनाशी चंग बांधला की आपण सुद्धा अकोला जिल्ह्याच्या ठिकाणी अशी एक इमारत उभारली पाहिजे। आणि ज्या दिवशी मनाशी चंग बांधला त्याच दिवसापासून कामाला सुरुवात झाली। अगदी त्यांच्या जवळचे जे मित्र होते अशोक इंगळे सर, आदरणीय अशोक इंगळे सर, आदरणीय रमेश तायडे साहेब यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर ही संस्था आपली उभारायची जर हातात घेतली तर काम पूर्ण होईल की नाही, काय होईल, असं अनेक प्रकारे सारासार चर्चा करून ठरवले की नाही आपण ही अशी संस्था नक्कीच अंमलात आणली पाहिजे। आणि त्या दिवशीपासूनच मग पैसा कसा जुळवायचा, आपल्याला जो लागणार आहे भागभांडवल जे लागणार आहे इमारत बांधायची म्हटल्यानंतर तर आपण हा पैसा आणायचा कुठून, ह्या गोष्टींवर चर्चा करत असताना असं लक्षात आलं की आपला समाज जरी आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणात सबळ झाला असला तरी जास्त प्रमाणात हा दुर्बल आहे। आणि मग काय करायचं, कसा मिळवायचा पैसा, तर कमीत कमी 5,000 रुपये तर कोणीही देऊ शकतं। आणि म्हणून 5,000 रुपये ही सभासद फी, म्हणजे जोही कोणी सभासद होऊ इच्छित असेल त्या सभासदांनी 5,000 रुपये, मग ते जसे जमतील तसे। एक रिक्षेवाला आहे, रिक्षा चालवत होता, त्यांनी दर आठवड्याला 15 रुपयाप्रमाणे पैसे देऊन 5,000 रुपये पूर्ण केले। अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीजवळून त्यांना त्यांच्या सोयीने देऊन, आणि तेही पैसे आमच्याकडे आणून देऊ नका, आम्ही तुमच्या घरी येतो, तुमच्या दारात येऊन तुमच्याकडून पैसे घेतो, तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, अशा प्रकारचं ह्या तिघही लोकांनी एक खूप मोठी अशी त्यांना हिम्मत देऊन की एक आपल्या प्रतिष्ठानचे हे जेवढा श्रीमंत माणूस सभासद होईल तेवढाच गरीबसुद्धा सभासद असला पाहिजे। आणि त्याच्या मागचा उद्देश असा होता की ही जी टोलेजंग इमारत आहे ही कोण्या एकाची नसून हा इथे उभे असलेला, इथं सभासद असलेल्या प्रत्येकाला असं सन्मानाने वाटलं पाहिजे की ही इमारत माझी आहे। आणि असं करत असतानाच ज्या इमारतीच्यासाठी पैसे गोळा करत असतानाच त्या इमारतीची रूपरेखा सुद्धा आखण्यात आली की ती कशी असली पाहिजे। तर मग पहिल्या मजल्यावर, पहिला जो तळमजला आहे त्या तळमजल्यावर एक भव्य असं बुद्ध धम्म संस्कार सभागृह बांधण्यात आलं, ज्यामध्ये लग्नविधी, राजनैतिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, ज्यांनाही कोणाला जसं की कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गॅदरिंग करायचं असेल अशा प्रकारचे जेही कार्यक्रम असतील ते त्या हॉलमध्ये केल्या जातील। त्यानंतर पहिला माळा, त्या पहिल्या माळ्यावरती ह्याच जागेचे 2 भाग केलेले आहेत, ज्यामध्ये अर्ध्या भागात सांस्कृतिक भवन आहे आणि अर्ध्या भागामध्ये विश्राम भवन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ही जी इमारत आहे ही हायवे नंबर 6ला लागून असल्यामुळे नागपूर मुंबई किंवा मुंबई नागपूर ह्या मार्गाने जाणारे लोक जर रात्र झाली आणि कुठे थांबावं असा विचार पडला असेल
तर ते निश्चितच इथे थांबू शकतील, त्यांची इथे व्यवस्था होऊ शकेल, यासाठी म्हणून विश्राम भवनाची आपण तिथे व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर आपला तिसरा मजला आहे. तिसऱ्या मजल्यावरती सुद्धा 2 भाग केलेले आहेत. त्यामध्ये भव्य असं ग्रंथालय असेल की ज्यामध्ये तुम्ही कुठलाही ग्रंथ मागितला तरी तो ग्रंथ मिळेल. आणि अर्ध्या भागामध्ये स्टडी रूम आहे. ही स्टडी रूम AC असेल. या स्टडी रूममध्ये विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतील, विदेशात जायची तयारी करतील. पण ह्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी किंवा विदेशात जाण्यासाठी जी इथे राहण्याची खाण्याची सुविधा केली जाईल, तर तो विद्यार्थी अशा परिस्थितीमधला असेल की ज्याच्या घरी 1 एकरही शेती नाही, ज्याच्या घरचं कोणीच नोकरीत नाही, अशा विद्यार्थ्यांना तिथे राहण्याची खाण्याची आणि अभ्यास करण्याची सुविधा आपण देणार आहोत. वरचा शेवटचा जो मजला आहे त्या शेवटच्या मजल्यावरती एक दीक्षाभूमीच्या सारखेच डोम आकारण्यात आले आहे. त्यामध्ये एका वेळी 500 लोक विपश्यना साधना करू शकतील. विहारामध्ये बसून बुद्धवंदना घेऊ शकतील. एवढी मोठी व्यवस्था तिथे केलेली आहे. इमारत आपली बांधून पूर्ण झालेली आहे आणि इमारतीची पहिली समोरची जी बाजू आहे त्या समोरच्या बाजूला दुसऱ्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 25 फुटाचा पुतळा लागणार आहे. जवळपास त्याचे कामसुद्धा पूर्ण होत आलेले आहे. 1 ते 2 महिन्यामध्ये तोही आता तिथे लागण्याच्या तयारीत आहे. तसेच चौथ्या मजल्यावर अगदी वरच्या टोकावर भगवान बुद्धांची, तथागत बुद्धांची मूर्ती जिचा समोरची बाजू ही अकोल्याकडे असेल आणि अतिशय सुंदर असं ती दिसणारी मूर्ती तिथे असेल. आणि ही इमारत बांधून पूर्ण झालेली आहे. या इमारतीच्या अगदी समोरचा भाग तिथे 18,000 स्क्वेअर फूटचा लॉन तयार झालेला आहे. आज लोक आमच्याकडे जेव्हा हॉल मागायला येतात लग्नविधीसाठी किंवा आणखी कुठल्या कार्यक्रमासाठी, हॉल बघितल्यानंतर लॉन बघतात आणि मग तो लॉन पाहून त्यांचं मन परिवर्तित होते की नाही, आपण हॉलपेक्षा लॉन घेतलेला कधीही चांगला. म्हणजे हॉल तर भव्य दिव्य आहेच, प्रश्नच नाही, पण लॉनचं आकर्षण लोकांना खूप जास्त आहे. त्यामुळे लोक लॉनकडे जास्त आकर्षित होतात आणि मग लॉनही भाड्याने घेतात. आणि आपण भाडे म्हणजे आपण धम्मदान तत्वावर हे आकारत असतो, कारण त्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधून आपण विद्यार्थ्यांच्यासाठी, आरोग्याच्यासाठी, बेरोजगारीसाठी व्यवस्था करणार आहोत. जसं की 2 भाग आपले मजल्याचे 2 मजले जे आहेत, पहिला आणि दुसरा, हे आपण व्यावसायिक दृष्टीने बांधलेले आहेत आणि त्यापासून जे मिळणारं उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधून आपण समाजाच्या 4 समस्या सोडवणार आहोत. पहिली समस्या आपली आहे शिक्षण. गोरगरीब विद्यार्थी शिकला पाहिजे, गोरगरिबांची मुलं शिकले पाहिजे, पुढे गेले पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून त्यांना इतर शाळांमध्ये जेव्हा आपण दाखल करतो तेव्हा ते त्यांची संस्कृती आपल्या मुलांवर लादतात, तर ते होऊ नये यासाठी म्हणून आपण आपली शाळा सुरू करणार आहोत. आपल्या संस्थेची जी शाळा असेल त्या शाळेमध्ये KG to PG पर्यंत शाळा असेल आणि त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नुसतं शिक्षणच नाही तर तिथे चांगले संस्कार सुद्धा मिळणार आहेत. जे संस्कार आज लोप पावत चाललेले आहेत, मुलांना आज संस्कार मिळत नाहीत, सगळे काही मौज मजेच्या मागे लागलेले आहेत, तर ते संस्कार इथे मिळतील मौज मजा सोडून. अशा प्रकारे आपली एक शाळा इथे सुरू होतील आणि त्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल. इंग्लिश कॉन्व्हेंट असतील आणि KG to PG सुरू झाल्यानंतर एकदा विद्यार्थी त्या शाळेमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला PG झाल्यानंतरच बाहेर पडायची गरज पडेल. म्हणजे त्याला मध्ये कुठेतरी शाळा सोडून आता दुसरी शाळा शोधावी लागेल अशी गरज पडणार नाही. दुसरी समस्या आपली आरोग्य. जे चळवळीमध्ये काम करत असतात, ज्यांच्यासाठी ज्या लोकांनी समाजासाठी अतिशय खस्ता खाल्लेल्या असतील, सामाजिक चळवळीत भाग घेतलेला असेल, असे लेखक, कवी, साहित्यिक असतील, यांना
म्हातारपणी दुर्धर आजाराने ग्रासले असता त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून प्रतिष्ठान त्यांच्या आरोग्याची काळजी घेईल आणि त्यांना आपण त्यांचे तब्येतीसाठी म्हणून पूर्ण त्यांचे तब्येतीकडे लक्ष दिले जाईल. त्यानंतर तिसरी समस्या आहे आपली समाजावर होणारे अन्याय अत्याचार दूर करणे. आता महत्त्वाचं म्हणजे असं आहे की जेव्हा जातीय दंगली उसळतात त्या जातीय दंगलीमध्ये आपल्या समाजावर अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होतात आणि त्या अन्याय अत्याचारामध्ये आपला समाज आता जरी म्हणायला सुशिक्षित असला तरी बराच समाज असा आहे की त्यांना नेमकी दिशा कळत नाही, काय केले पाहिजे हे समजत नाही. तर तेव्हा अशा लोकांचं पूर्ण कोर्टात जाण्यापासून ते त्यांचे दवाखान्याची सोय करण्यापासून हे सगळं काम प्रतिष्ठानने हाती घेतलेलं आहे आणि ही संस्था पूर्ण झाल्यानंतर मात्र ती समस्यासुद्धा सोडवण्यामध्ये प्रतिष्ठान समोर जाईल. तशी चौथी समस्या आहे आपली बेरोजगारी. आज समाजात पाहत असताना प्रकर्षानं जाणवते की बेरोजगारी ही फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढत असतानाच मुले अतिशय व्यसनाधीनतेकडे वळत आहेत आणि त्यामुळे त्यांना स्वकष्टाने काही मिळवणे, केवळ वडिलांनी जे कमवून ठेवलेलं आहे त्या भरोशावरच आपल्या व्यसनांनी आपल्या हे पूर्ण करत आहेत. तर मग आपण इथे ज्या 4 समस्यांचं निराकरण करणार आहोत की त्यामध्ये पहिलं आहे शिक्षण. जर शिक्षण मिळालं, त्यांना राहण्याची सुविधा मिळाली तर ते निश्चितच दर्जेदार शिक्षण घेतील आणि उच्च पदावर आपले स्थान ग्रहण करतील, उच्च पद बळकावतील आणि अशा प्रकारे आपल्या समाजाची प्रगती होईल. आणि मग असं करत असतानाच ह्या ज्या 4ही समस्या सोडवल्या तर बेरोजगारीही कमी होईल आणि आपला प्रतिष्ठानचे जे 2 मजले आहेत त्यामधून मिळणारे उत्पन्न आणि शाळा सुरू करणार, वृद्धाश्रम सुरू करणार, बँकिंग क्षेत्रात आपण पाय रोवणार, असं करत असतानाच यापासून जे मिळणारी आपल्याला उत्पन्न आहे त्यामध्ये किंवा या उत्पन्नासोबतच आपण तिथे जे कर्मचारी लावणार आहोत त्यामधून आपण आपल्या समाजातील बेरोजगारी दूर करणार आहोत. अनेक हजारो लोक तिथे नोकरीला लागतील आणि अशा प्रकारे तिथली जी बेरोजगारी आहे ती दूर होईल. जशा ह्या 4 समस्या आहेत तशाच आपल्या प्रतिष्ठानच्या सरांनी अतिशय नियोजनपूर्वक अशा योजना आखलेल्या आहेत. ज्या योजनांमध्ये पहिली योजना आहे की तुम्ही 5,000 रुपये देऊन या प्रतिष्ठानचे आजीव सभासदत्व मिळवू शकता. दुसरी योजना आहे तुम्ही बचत गटामध्ये सभासदत्व मिळवून बचत गटाचे सभासद होऊ शकता आणि या बचत गटामध्ये सभासद होण्याकरिता कमीत कमी 200 रुपये ते जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवू शकता. दरमहा या बचत गटामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि जेव्हा या बचत गटाचे तुम्ही सभासद व्हाल तेव्हा त्या बचत गटामध्ये सभासद झाल्यानंतर इथे बचत गटामध्ये नोकरी करत असलेल्या म्हणजेच तुमच्याकडचं कलेक्शन करण्यासाठी जे नियोजित 4-5 कर्मचारी आहेत हे कर्मचारी तुम्हाला घरपोच सेवा देतात. तुम्हाला प्रतिष्ठानवर येण्याची किंवा या पतसंस्थेमध्ये येण्याची गरज पडत नाही. आपण बचत गटाचे रूपांतर पतसंस्थेमध्ये करणार आहोत आणि पतसंस्थेचे रूपांतर बँकिंगमध्ये करणार आहोत. ही एक मोठी योजना सरांनी अतिशय नियोजनपूर्वक आखलेली आहे. मग त्या नियोजनासाठी जे भागभांडवल लागतं ते भागभांडवल एकदम इतकं जमा होऊ शकलं नसतं आणि म्हणून आपण बचत गटापासून सुरुवात केलेली आहे. तर बचत गटाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये बचतीची सवय लावत आहोत. त्यासोबतच सामाजिक ज्या आर्थिक अडचणी असतात समाजातील त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. जसे की आता कोरोनाचा काळ आला, त्या कोरोनाच्या काळामध्ये आपला हा बचत गट आधीचाच सुरू झालेला असल्यामुळे अनेक लोकांचे पैसे आपल्याकडे जमा झालेले होते आणि कोरोनाचा काळ हा अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती आणि त्यामध्ये
खाण्यापिण्याच्या सोयी होऊ शकत नव्हत्या, अशा वेळी आपल्या कर्मचाऱ्यांनी, बचत गटाचे कलेक्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्यांचे पैसे आपल्याकडे जमा आहेत त्यांचे घरोघरी पैसे नेऊन दिले. त्यांना फोन करून विचारणा केली की तुम्हाला पैशांची गरज असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुमच्यापर्यंत पैसे आम्ही आणून देतो. आणि अशा प्रकारे अनेक लोकांच्या घरी लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांचाच जमा असलेला पैसा आपण पोचून दिलेला आहे. अशा प्रकारेच आपण या बचत गटामार्फतच FD सुद्धा ठेवतो. ज्या FDचे व्याजदर आपण 12% आहे, ते 12% आपण व्याज देतो. आणि अशा प्रकारे अनेकांना बचत गटामार्फत कर्जसुद्धा देतो. तर ते कर्ज म्हणजे काय, तर एक सामाजिक मदत म्हणून आपण ते कर्ज देतो. कर्जाच्या स्वरूपात आपण ती मदत करत असतो. तर अनेक महिलांनी ह्या बचत गटाकडून कर्जरूपाने घेतलेल्या पैशातून व्यवसाय लावलेले आहेत. कपड्यांचे व्यवसाय सुरू केलेले आहेत, किराणा दुकान लावलेलं आहे. विद्यार्थ्यांची, त्यांच्या मुलांची शाळांची फी भरण्यासाठी सुद्धा कधी कधी त्या आपल्या बचत गटात जमा केलेले पैसे परत घेऊन जातात. तर आम्ही अगदी आनंदाने त्यांना देतो. उलट आणखी जास्त पाहिजे असतील तर ते सुद्धा त्यांच्या क्रेडिटवर आपण प्रतिष्ठानमार्फत त्यांची मदत करत असतो. अशा प्रकारे बचत गटामार्फत अनेक ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक जणांची मदत ह्या प्रतिष्ठानने केलेली आहे. तशीच तिसरा जी योजना आहे ती आहे धम्मदान योजना. या धम्मदान योजनेमध्ये आपण कमीत कमी 50,000 रुपये धम्मदान देऊन धम्मदानाच्या माध्यमाने प्रतिष्ठानला एक मदत करू शकतो. आणि जे 50,000 रुपये तुम्ही धम्मदान दिलेले आहे त्या धम्मदानाचे 5 वर्षांनी आपण ते 50,000 पूर्ण वापस देणार आहे, परत करणार आहे. आणि त्यानंतर ज्यांच्या नावाने धम्मदान दिलेले आहे ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत दर वर्षाला 5,000 रुपये त्यांना आपण परत देणार आहे. अशी ही एक अतिशय उत्कृष्ट अशी योजना आपल्याकडे राबवल्या जात आहे. अशा प्रकारे एक आजीव सभासदत्व मिळवणे, बचत गटाच्या मार्फत आपल्या बँकिंगचे सभासदत्व मिळवणे आणि धम्मदान देऊन प्रतिष्ठानला सहकार्य करणे, अशा ह्या 3 योजना झालेल्या असल्या बचत गटामार्फत आपण अनेक जणांच्या आर्थिक समस्या सोडवलेल्या आहेत. तसेच आपण सर्वांनी आजूबाजूच्या लोकांना, परिसरातील लोकांना, आपल्या नातेवाईकांना ह्या प्रतिष्ठानबद्दल माहिती सांगून सर्वांनीच प्रतिष्ठानला सहकार्य करायला पाहिजे आणि प्रतिष्ठानशी जुळवून सर्व प्रकारे स्वतःचे कल्याण करून घ्यायला पाहिजे, असे एक मी तुम्हाला आवाहन करते. आणि महत्त्वाचं असं की जी ही व्यक्ती प्रतिष्ठानला जुळत असेल ती व्यक्ती अगदी समाजामध्ये सन्मानाने जगतो, असे आम्हाला आजपर्यंत लोक जे जुळले ते सांगतात की आम्ही प्रतिष्ठानशी जुळल्यापासून आमच्या जीवनाला कलाटणी मिळाली आहे. आम्ही अगदी जे घराघरात बसून राहत होतो ते इथे येऊन बसतो. इथे 4 गोष्टी आमच्या चांगल्या कानावर पडतात. त्यामुळे आमच्या विचारांमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. ज्या अंधश्रद्धा, काही रूढी परंपरा ज्या आमच्या मनामध्ये ठासून भरलेल्या होत्या त्यासुद्धा आम्ही त्यांनासुद्धा मूठभाती दिलेली आहे. अशा प्रकारे अनेक लोक ह्या समाजातील जे प्रतिष्ठानला जुळलेले आहेत ते सन्मानाने आज जगत आहेत. आणि म्हणून मी आपणा सर्वांना एक या माध्यमातून अशी विनंती करेल की सर्वांनीच आपल्या नातेवाईकांना, आपल्या परिसरातील समाजाच्या लोकांना बौद्ध समाजाच्या हितासाठी, बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या प्रतिष्ठानला जोडले पाहिजे. प्रतिष्ठानला जसे होईल तसे धम्मदान दिले पाहिजे, बचत गटामध्ये सभासद झाले पाहिजे आणि बचत गटामार्फतच चालवत असलेल्या पतसंस्थेचे जे बचत गटाचे जे प्रतिष्ठानमध्ये पतसंस्थेमध्ये जे रूपांतर होणार आहे त्या पतसंस्थेचे शेअर विक्री सुरू आहेत. तर तो एक 1200 रुपयाला एक शेअर आहे, तर त्या शेअरची सुद्धा खरेदी केली पाहिजे. म्हणजे आपली पतसंस्था सुद्धा लवकरच रजिस्टर करून आपल्याला ती अंमलात आणता येईल. एवढे बोलून इथे थांबते.